मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे कूच करणार आहेत। तत्पूर्वी जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यातून देखील आता मराठा समाज आंतरवली सराटीकडे निघालेला आहे। दाना, बीड जिल्ह्यातलं नेमकं कसं नियोजन असणार आहे आणि किती संख्येने आता सहभाग जो आहे तो मराठा समाजाचा असेल? बीड जिल्ह्यातून रेकॉर्ड ब्रेक गाड्या येणार आहेत। गाड्याचा आकडा सांगणार नाही, परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या गाड्या एकीकडे असतील आणि दुसऱ्याकडे बीड जिल्ह्यातल्या गाड्या असतील, एवढी निकोप स्पर्धा आहे। कदाचित आमच्या पुढे एखादा जिल्हा जावा ही आमची भावना आहे, पण बीड जिल्हा हा मनोजदादांचा बालेकिल्ला आहे। बीड जिल्हा त्यांची जन्मभूमी आहे, त्यामुळे तेवढं प्रचंड ताकदीने बीड जिल्हा मनोजदादांच्या मागं उभा राहिला आहे आणि एक घर एक गाडी या संकल्पनेनुसार सगळ्या घरातून कुणी 4 व्हीलर 2 व्हीलर ट्रॅक टेम्पो जे काय साधनं मिळतील त्या साधनाने मुंबईला निघालेत। मोठ्या संख्येनं सगळं आपापलं साहित्य घेऊन, सगळं पावसापासून संरक्षण करण्याचं साहित्य असेल, जेवणाचं साहित्य असेल, राहण्याचं सगळं साहित्य हे सगळं घेऊन मराठे मुंबईला निघालेत। संघर्ष योद्धा मनोजदादांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता तिथून सगळे आम्ही प्रस्थान करणार आहोत आणि लाखोंच्या संख्येचा जनसमुदाय मुंबईकडे जाणार आहे आणि मायबाप कोर्टाच्या निर्देशानुसार सगळे नियम पाळून आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करणार आहोत। आझाद मैदानावरती तुम्हाला आंदोलन करता येईल? न्यायालयाने जरी सांगितलं असलं तरी मुंबईमध्ये आंदोलन करू नका असं अजिबात न्यायालयाने म्हटलं नाही। न्यायालयाच्या कायद्याचा आम्ही आदर करतो। संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सर्वोच्च नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अखंड मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आम्ही लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने जाणार आहोत आणि मनोजदादांच्या या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला हा संपूर्ण अखंड मराठा समाज अत्यंत ताकदीने, न घाबरता, न डगमगता, सरकारच्या कुठल्याही दडपशाहीला न घाबरता अत्यंत ताकदीने, स्वाभिमानाने हा मराठा समाज ही खिंड लढणार आहे आणि आता माघार नाही। मुंबईत मराठे धडकणार म्हणजे धडकणार। तुम्ही बॅग वगैरे घेऊन चला, किती दिवसाची शिदोरी आहे सोबत? ही जोपर्यंत आम्हाला सरकार आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाहीत। कारण गेल्या 1.5 वर्षापूर्वी पण आम्ही मुंबईला गेलो होतो, परंतु सरकारने आम्हाला खोटा अध्यादेश दिला आणि वाटं लावलं होतं। आता आम्ही फसणार नाहीत। सरकारने किती फसवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही फसणार नाहीत। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही निघणार, ते पण ओबीसीतून कुणबी आरक्षण। कारण मनोजदादाची एकच मागणी, ज्या आमच्या 68 लाख नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी आरक्षण द्यावं। आम्ही कुणाचं घेत नाहीत, आमचं हक्काचं आरक्षण मागवतो, ते घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत। मनोजदादाचा तोच ठाम निश्चय आणि मनोजदादाच्या निश्चयासोबत आम्ही पूर्ण दृढ निश्चयाने संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज निघालेला आहे। काय या बॅगमध्ये काय काय? या आता आम्ही मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे आमचे हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, औंध गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। शिदोरी किती दिवसाची तुमची? आता सध्या 15 दिवसाची शिदोरी घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि पुन्हा लागल्याच्या नंतर आमचे बांधव आणखी आम्हाला शिदोरी पाठीमागून घेऊन येणार आहोत आणि 36 जिल्ह्यातले मराठा सैनिक आणि दादांचे सैनिक मुंबईला निघालेले आहेत। एक गाडी एक घर दादांचा नारा आहे आणि दादासोबत ताकदीनिशी महाराष्ट्रातला मराठा समाज उभा राहणार आहे आणि त्याशिवाय मैदान सोडलं जाणार नाही। ओबीसी जे आहे ते ओबीसी जोडो अभियान जे आहे ते करणार आहे। ओबीसीचे नेते जे आहेत लक्ष्मण हाके त्यांनी काल सांगितलं, कसं काउंटर केलं? ओबीसी समाजाला आमचा विरोध नाही किंवा त्यांच्या नेत्याला नाही, परंतु जाणून बुजून काही नेते कुणाची तरी सुपारी घेऊन मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी आणि मराठा आरक्षणाला प्रति आंदोलन उभा करण्यासाठी जाणून बुजून हे आंदोलन करतायत। त्यांनी खुशाल ओबीसी समाजासाठी किंवा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एसटीतलं आंदोलन करावं, परंतु हे न करता मराठा समाजाला काहीतरी मिळतंय, समाज एकवटलाय आणि त्याच्या विरोधात काउंटर करून मराठा समाजाला काही मिळू न देण्यासाठी अशा काही प्रवृत्ती या महाराष्ट्रात आहेत, त्यातून असे आंदोलनं होत आहेत। परंतु ओबीसी समाज आणि मराठा समाज गावागाड्यात एक आहे, तो हे सगळं हाणून पाडेल। तसेच मुस्लिम, दलित, ब्राह्मण, आदिवासी सगळे मराठा समाजाबरोबर आहेत आणि आम्ही हा लढा लढणार आहोत। परंतु ओबीसीचे जे कोणी तथाकथित नेते आहेत त्यांनी हा एक चुकीचा पायंडा पाडला या महाराष्ट्रात, तो थांबवला पाहिजे। बीड शहरातील शिवाजी महाराज हे सगळे मराठा समाज जे आहे ते निघालेला आहे आणि एक उत्साह जो आहे तो मुंबईकडे जाण्यासाठी पाहायला मिळतो आहे। कॅमेरामॅन प्रमोद एबीपी माझा बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।